फॅशनचा जमाना आला होता. टेलर पॅन्ट शिवताना चुकला की लोक म्हणतात फॅशन आली. न्हावी मिशी कापायची चुकला, कटिंग चुकला की लोक म्हणतात फॅशन आली. असा फॅशनचा जमाना आलाय दादा. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. जय हो. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. ए दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. सासू सासऱ्याचा ठेवी ना मान, सासू सासऱ्याचा ठेवी न मान. आजची सून डोक्यावर पदर राहिला नाही, आई वडिलांची कदर राहिली नाही, सासू सासऱ्यांचा आदर राहिला नाही. पण इंडियन मदर कोणाला म्हणतात आहे का? जी करते आपल्या आई वडिलांची कदर, जिला असतो आपल्या सासू सासऱ्यांचा आदर, जिच्या डोक्यावर असतो नेहमी पदर, तिला म्हणायचे इंडियन मदर. सासू सासऱ्याचं ठेवी ना मान कशी विसरून गेली भान. सासू सासऱ्याचं ठेवी ना मान कशी विसरून गेली भान. हर बायको नांदना, बायकोच भेटना. पोरी भेटतात का? नाही नाही. आणि जरी भेटल्या तरी टिकना. बदलून गेली जातो दुनिया. अरे बायको नांदना, अरे बायको नांदना, अरे बायको नांदना नवऱ्या पाशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. आई वडिलांची नाही किव, वडिलांची नाही किव, आणि सदा मोबाईल मधीच जीव. सदा मोबाईल मध्येच जीव. आत्ताचा तरुण आई वडिलांकडे लक्ष नाही, कारण हातामध्ये मोबाईल आला. इंस्टा, फेसबुक, युट्यूब. दादांनो, आई काय सांगते लक्ष नाही, बाप काय सांगतो लक्ष नाही, शाळेमध्ये लक्ष नाही. आई वडिलांची नाही किव, सदा मोबाईल मधीच जीव. आई वडिलांची नाही किव, सदा मोबाईल मधीच जीव. अरे व्हॉट्सअप फेसबुक न केली का शिर दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. ही दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. सदा तोंडात याच्या गुटका. तोंडात याच्या गुटखा. आजचा तरुण व्यसनाच्या नादामध्ये बर्बाद झाला. सदा तोंडात याच्या गुटका आणि खेळतीया जुगार मटका. सदा तोंडात याच्या गुटका आणि खेळतीया जुगार मटका. पोर बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. हातापायाची झाली काडी, पायाची झाली काडी. खायलाच चांगलं खाणार नाही का? गुटखाची सवय लागली. तंबाखू. दादांनो, विज्ञानाचं विज्ञान सांगतो माणसाची लाळ ही पोटामध्येच गेली पाहिजे, पण तंबाखू खाऊन गुटखा खाऊन थुकतोय. जे नको खायला पाहिजे ते खातोय आणि जे खायला पाहिजे ते खात नाही. ताकद कुठून येणार? हातापायाची झाली काडी, पोट नरसोबाची वाडी. हातापायाची झाली काडी, पोट नरसोबाची वाडी. अन तरी बिपी तुया देशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी र दादा फॅशन आली अशी. पोरगी शिकली प्रगती झाली, प्रगती झाली. आजची मुलगी शिकली. दादा, लोकशाहीनं मुलींना अधिकार दिला. आज मुलगी डॉक्टर झाली, इंजिनियर, वकील,
कलेक्टर झाली मुलगी, राष्ट्रपती मुलगी, दादून पायलट मुलगी, कीर्तनकार मुलगी, प्रवचनकार मुलगी. मुलगी शिकली, प्रगती झाली. पण काही मुलींनी लोकशाहीच्या अधिकाराचा गैरवापर घेतला दादून आणि आपल्या आईवडिलांच्या तोंडाला काळिमा फासला. आज मुलगी पळून जाऊन लग्न करू लागल्या. का? आई वडिलांवर विश्वास राहिला नाही. पण मुलींना विनंती आहे, आई बापांच्या पाठीमागं लग्न करू नका. त्यांनी जन्म दिलाय आपल्याला, लग्न लावण्याचा, आपल्याला अंगावर अक्षता टाकण्याचा, आपल्याला आशीर्वाद देण्याचा अधिकार तरी त्यांना द्या. मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेज मधून पळून गेली. मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेज मधून पळून गेली. तिच्या बापानं घेतली फाशी र दादा, फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली. दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी. लग्नासाठी पोरगी मिळणार, लग्नासाठी पोरगी मिळणार. आज समाजामध्ये काय परिस्थिती चालू आहे का? लग्नासाठी पोरीच मिळणार. कारण मुलींचं प्रमाण झालं कमी आणि मुलांचं प्रमाण जास्त झालं. ज्यावेळी मुलींचं प्रमाण जास्त होतो त्यावेळी काही काही बहादरांनी 2-2 लग्न केली. काही ना 3-3 बायका केल्या, काही ना 4-4 बायका केल्या. आमच्या गावात एक म्हातारे, त्याला 8-10 डझन बायका आहेत. मग बायको काही बाजारचा भाजीपाला काय दादा डझन आणायला. आणि या हुंड्याच्या हव्यासाच्या पोटी काही ना मुलींना जाळून मारण्यात आलं, काही मुलींना विहिरीत ढकलून देण्यात आलं, काही मुलींनी त्रासाला कंटाळून गळफास घेतला जातो. हे पाप पावलं. आणि आज आपण पाहतोय की लग्नासाठी पोरगी मिळणार आणि काही काहींनी मुलीला गर्भामध्ये मारलं. मुलगी जन्माला यायच्या अगोदर मुलगी कट, कुठून पोरांचे लग्न होणार आहेत आपल्या. मुली जन्माला आल्या तर आपल्या पोरांची लग्न होतील, आपल्या नातवंडांचे लग्न होतील. म्हणतात सावध व्हा, मुलीला वाचवा, देश वाचवा. बेटी बचाव, देश बचाव. लग्नासाठी मुलगी मिळणार, या पोरांची लग्न जुळणार. लग्नासाठी मुलगी मिळणार, या पोरांची लग्न जुळणार. काय आलो पोरांच्या नशिबीर दादा, फॅशन आली अशी दुनिया गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी. या कलियुगाची कथा, कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढं व्यथा. या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढं व्यथा. शब्द नाही गोविंद पाशी र दादा, फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी. हे दुनिया बिघडून गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी. आणि नाही वाटावर ठेवली मिशीर दादा, फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली. कशी रे दादा फॅशन आली अशी.